बहुतांश शेतकऱ्यांचा कल भाजीपाला शेती किंवा फळाफुलांची शेती करण्याकडे असतो. परंतु केवळ पानाची शेती करणारा शेतकरी तुम्ही कधी पाहिलाय का? मी पानविड्यातल्या पानाविषयी बोलतोय. ही पानं आपण जेवणानंतर खाण्यासाठी वापरतो. शिवाय या पानांना पूजेत मानाचं स्थानही असतं. तर अशा या लाख मोलाच्या पानांची शेती करत लाखोचं उत्पन्न कमावलंय वाशिमच्या लाहे बंधूंनी. माझे पानमळ्याचं जे क्षेत्र आहे हे 10 गुंठे आहे आणि हे जवळपास आजचा हे तिसरं वर्ष आहे त्याला. आणि 3 वर्ष झाले. यावर्षी भरपूर पाऊस चांगला असल्याच्यानं, वातावरण निसर्गाचं चांगलं असल्याच्यानं भरपूर पानं आहेत. पानालाही भाव मार्केटिंग चांगलं आहे. आणि 10 गुंठ्यात जवळपास 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न होते आणि खर्च 25,000 रुपये खर्च होते. 1 लाख रुपये निव्वळ नफा. वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर गावाची ओळख विड्याच्या पानाचं उत्पन्न घेणारं गाव म्हणून आहे. परंतु गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं त्याचा परिणाम पान शेतीवर झाला होता आणि त्यामुळे इथले पानमळेही नष्ट झाले होते. मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा इथं पानमळे फुलवलेले आहेत. उन्हाळ्या दिवसामध्ये याला काही तेवढी पाण्याची अशी उगवण शक्ती नसते. त्याला फक्त पाणी देऊन त्याची सरबराईज करणे एवढंच काम असते. पाण्याची तोडणी कशी राहते? पाण्याची तोडणी ते काय सर नकाना चालू आहे. हे हप्त्याला समजायचं की याची पाण्याची तोडणी असते. तोडल्यानंतर त्याला समजायचं की आज तोडायची, उद्या मार्केटला न्यायची विकायला. मार्केटला काय भाव मिळते? मार्केटला तर समजा 300-400 रुपये हजारानं पानं विकतात सध्या. आणि याला 1 वर्ष समजा लागवण केल्याच्या नंतर 3 ते 4 वर्षाचं उत्पन्न निघू शकते. यावर्षी पावसाळा चांगला असल्याकारणानं पीक चांगलं बहरलेलं आहे आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी याचा असा प्रयोग करून पाहावा अशी आमची अपेक्षा आहे. या पानमळ्यात केवळ सेंद्रिय खताचा वापर केला गेलाय. त्यामुळे उत्पादनात वाढ तर झालीच, शिवाय पानांचा नैसर्गिक गोडवाही कायम राहिला. शेवटी असंच म्हणावं लागेल की अनेक संकटांवर मात करत शिरपूरच्या या शेतकऱ्यांनी पुन्हा पानमळा लागवडीचा जणू विडाच उचललाय. केवळ पारंपरिक पिकाच्या भरोशावर न राहता शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जर असे नवीन प्रयोग केले तर नक्कीच त्यांची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम.